त्याला काय कमी आहे? सगळं आहे त्याच्याकडे. गाडी, बंगला, सोनं नाणं, अगदी सगळं आहे. आपल्यासारखं नाही, साखर आहे तर चहा पावडर नाही, सगळं भरभरून आहे त्याच्याकडे. 4 पिढ्या आरामात बसून खातील इतकी संपत्ती आहे. कुणाला वेगळं कमवायची काय गरज आहे? नाहीतर आपलं आयुष्य काहीतरी तुलना होऊ शकते का? ते कुठे, आपण कुठे? जमीन आसमानाचा फरक आहे आपल्या आणि त्याच्यामध्ये. असो, आपलं आयुष्य आहे, काढायचे म्हणून काढायचे दिवस कसे तरी. तो बघा किती चांगला आहे, त्याचा स्वभाव किती प्रेमाने वागतो सगळ्यांशी, कधी कुणाशी वाईट शब्द बोलत नाही. नाहीतर तू कसा वागतो सगळ्यांशी? सतत आपलं वाकड्यात शिरत असतोस, नीट बोलत नाही. तर अशी काही उदाहरणं आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. आपण सतत आपल्या आयुष्याची इतरांसोबत तुलना करत असतो, किंवा मग आपली तुलना कोणीतरी दुसऱ्याबरोबर करत असतं. आपण जेव्हा स्वतःची तुलना इतरांशी करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याची स्वतः वाट लावत असतो. आणि जेव्हा दुसरी लोक आपली तुलना दुसऱ्यांसोबत करत असतात तेव्हा तर फारच भयानक वाटत असतं. हे माझी तुलना करू कशी शकतात असा प्रश्न आपल्याला सहज पडतो. पण मग जेव्हा आपण स्वतःच आपलं आयुष्य इतरांशी कम्पेअर करत असतो तेव्हा काय? तेव्हा काहीच वाटत नाही का? दुसऱ्यांनी असं केलं तर करू द्या, त्याचा फार विचार करू नका. पण स्वतः मात्र स्वतःच्या आयुष्याला इतरांच्या आयुष्याशी कम्पेअर करू नका. आपलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगायला काय हरकत आहे? तुलना डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स असं म्हटलं जातं. पण आपण आपल्या आयुष्यात ते कधीही ऐकत नाही. आपण कायम इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करत असतो. आपण श्रीमंत असो किंवा गरीब, त्याने फारसा फरक पडत नाही. तुलना करणं स्वभावातच बसलेलं असतं आणि तुलना करण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्याच आयुष्याचा त्रास वाढवत असतो. इतकंच नाही तर कुणी आपली तुलना इतरांसोबत केली तर तेही आपल्याला सहन होत नाही. त्या गोष्टींचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. पण इतकं सगळं कळत असूनही आपण तुलना करायचं काही थांबत नाही. मित्रांनो, आयुष्यात इतरांशी तुलना करणं खरंच महत्त्वाचं आहे का? किती दिवस असं तुलना करत आयुष्य जगत राहायचं? किती दिवस तोलत राहायचं? किती दिवस मोजमाप करत राहायचं? त्यापेक्षा सोडून देऊ यात सगळं. सायकलची तुलना एखाद्या BMW सोबत करायलाच हवी का? सायकलकडे सायकल म्हणून पाहिलं आणि BMW कडे BMW म्हणून पाहिलं तर सगळं सहज सोपं होईल. इतरांशी सतत तुलना करत राहिलो तर आपल्याच आयुष्याचा खेळ होऊ शकतो. इतरांना त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. उलट आपलंच आयुष्य ढवळून निघू शकतं. गोष्टी अवघड होऊ शकतात. कुणी पुढे गेलं म्हणून मनात राग ठेवू नका आणि मागे राहिलं म्हणून नावही ठेवू नका. त्यापेक्षा आहे त्यात समाधानी राहा आणि जे हवंय ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. उगाचच तुलना करून काहीच उपयोग नाही. तुलना करायची झालीच तर स्वतःची तुलना स्वतःशी करून पहा, इतरांशी नाही. कारण तुलना केल्याने प्रचंड नुकसान आणि त्रास आपण करून घेत असतो. त्यापेक्षा अशी तुलना न केलेलीच बरी. आयुष्याचा होणारा खेळ थांबवायचा असेल तर आधी तुलना करणं थांबवा. हो, तुलना करणं थांबवा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात खरोखर असंच करत असतो की आपली तुलना इतरांशी करत असतो. तर तसं करू नका. स्वतःची तुलना स्वतःशीच करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.